ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतो शुद्ध लेखनाच्या बेड्यांबाबत. शुद्ध लेखनाच्या आग्रहामुळे मराठी भाषेच्या पायात बेड्या पडल्यात का, हा माझा प्रश्न आहे. मी जातोय औरंगाबादला. जनशक्ती वाचक चळवळीचे सदस्य आहेत श्रीकांत झाडे. श्रीकांत, मला सांगा, बहुजन समाजामध्ये ग्रामीण भागामध्ये असं अनुभवाला येतंय का की शुद्ध लेखन न आल्यामुळे माणसं लिहायला बोलायला घाबरतात? नक्कीच सर, मला तसं नक्की वाटतं. कारण शुद्ध लेखनाचे नियम थोडे शिथिलच पाहिजेत. ह्रस्वदीर्घच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आमच्यासारख्या आत्मविश्वास राहत नाही आणि आत्मविश्वास नसल्यामुळे व्यवस्थित लिहिताही येत नाही. आमचं मत आम्हाला मांडता येत नाही. मी तुमच्या मताशी सहमत आहे की शुद्ध लेखनाच्या नियमांमुळे खरंच आमची गळचेपी होते मराठी भाषेची. श्रीकांत, मला दुसरा प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की शुद्ध लेखन या ब्राह्मणी व्यवस्थेने, ब्राह्मण जातीने मी म्हणत नाही, ब्राह्मणी व्यवस्थेने बहुजन समाजाच्या भाषिक विकासाच्या पायात घातलेल्या बेड्या आहेत असं तुम्हाला वाटतं का? वास्तविक पाहता शुद्ध लेखन पूर्णपणे डावलता येणार नाहीये आणि ब्राह्मण समाज आणि त्यांची मक्तेदारी असं म्हणता येणार नाहीये. कारण की बहुजन समाज आता कुठे पुढे यायला लागलेला आहे आणि माझा प्रश्न असा आहे की शुद्ध लेखनाचे नियम तयार करणारे जे लोक होते पूर्वीच्या काळी, ते सगळे उच्चवर्णीय होते. त्यांनी स्वतःच्या पद्धतीने ते निर्माण केले, स्वतःच्या पद्धतीने त्यांचं आकलन आणि विश्लेषण केलं आणि एक प्रकारे बहुजन समाजावर ते लादले आणि बहुजन समाजाने स्वीकारले, असं तुम्हाला वाटतंय का? नाही, तसं बिलकुल नाहीये. तसं मला वाटत नाहीये. कारण शुद्ध लेखनाचे नियम हे पूर्णपणे भाषिक विकास होण्यासाठीच आहेत. अगदी त्या पद्धतीनेच रचलेले आहेत. फक्त ते थोडेसे शिथिल असावेत, म्हणजे सगळ्यांना समजतील असे व्हावेत, जेणेकरून प्रत्येक जण आत्मविश्वासानं काम करू शकेल, लिहू शकेल, आपलं मत मांडू. मी सत्वशीला ताईंकडे जातोय. ताई, मला सांगा, काय म्हणतात श्रीकांत झाडे? तुम्ही ऐकलत की शुद्ध लेखनाच्या कठोर नियमामुळे आत्मविश्वासाला तडा जातो नव्या मुलांच्या. काय म्हणणं आहे तुमचं? मला या संदर्भामध्ये बऱ्याच लोकांचे शुद्ध लेखन या संकल्पनेविषयी जे गैरसमज आहेत ते मला जरा तात्विक भूमिकेवरून त्यांचं निरसन करू इच्छिते मी. तेवढी मला संधी द्या. एक प्रश्न असा आहे, या प्रश्नाला अनेक अंग आहेत. एक म्हणजे शुद्ध लेखन ही सर्वसामान्य भाषेला लागू करायची गोष्ट नाही, सर्वसाधारण. त्यामुळे कोणी बोलायचं थांबत नाही. व्याकरणाचा अभ्यास न करता देखील आपण सर्वजण, म्हणजे बहुसंख्य लोक, काही कोणी व्याकरण शुद्ध बोलू शकतो. हा एक वेगळाच भाग आहे. हा सगळा आपला व्याकरण शुद्ध म्हणजे काय? विदर्भात जे बोललं जातं, मराठवाड्यात जे बोललं जातं, मुंबईत जे बोललं जातं, यात फरक आहे. व्याकरण शुद्ध बोलणं म्हणजे काय? नाही, ते आपोआपच. आता आपली आता चर्चा चालू आहे, तर आपण वेगवेगळ्या प्रांतातून, म्हणजे वेगवेगळ्या भागातून आलेलो आहोत महाराष्ट्राच्या, पण आपण सगळेजण जे बोलतो आहोत ते आपल्या श्रोत्यांना अगदी व्यवस्थित कळतंय. म्हणजेच कुठेतरी एक समान धागा असतो आणि आपण व्यवस्थित आपल्या विचारांची मांडणी करतो आहोत. म्हणजेच आपण व्याकरण शुद्ध बोलतो आहोत आणि तरीही आपण, आपल्यापैकी अनेकांनी व्याकरणाचा अभ्यास म्हणून काही केलेला नाहीये. तर व्याकरणाचा अभ्यास करून कोणी व्याकरण शुद्ध बोलतं असं नाही. भाषा ही सरावाने, लहान मूल जसं मोठ्या माणसांकडून भाषा शिकतं तसंच ती वाचनातून वगैरे ती शिकली जाते. हा एक मुद्दा. दुसरी गोष्ट अशी की शुद्ध लेखनाचे नियम तयार करायचे नसतात, ते बांधायचे असतात. आणि 1962 साली जे नियम केले ते तयार केले गेले, म्हणजे कृत्रिमपणाने तयार केले गेले. 62 सालापूर्वीची परिस्थिती अशी होती की ते भाषेच्या विकासक्रमामध्ये आपोआप घडत गेले होते आणि ह्या नैसर्गिकपणा जोपर्यंत कायम राहतो त्यावेळेला त्या लेखन नियमांचा जाच होत नाही. दुसरी गोष्ट अशी की स्वातंत्र्यपूर्व काळ, स्वातंत्र्य आपल्याला 1947 साली मिळालं. आणि ताई, मी तुम्हाला थांबवतो, मी येतो तुमच्याकडे परत. मला सांगा गंगल, हे सगळं तुम्हाला पटतं का? कारण मला हे जे आपलं सुद्धा बोलणं आहे ना, हे सुद्धा खेड्यातल्या माणसाच्या दृष्टीने फार शहरी, फार वरच्या वर्णातलं बोलणं आहे असं तुम्हाला नाही वाटत? कारण त्या म्हणतात की आपण शुद्ध बोलतो वगैरे. हे शुद्ध अशुद्ध भानगड जी आहे, खेड्यातल्या माणसाची गळचेपी करणारी नाहीये का? शुद्ध अशुद्ध हा विभागच मराठीला जेव्हा स्पर्श करता झाला त्याच वेळीपासून मराठीची आपण पिछेहाट करत गेलो आहोत. जर का मुलांना तुम्ही निबंध लिहायला सांगता आणि मुलांच्या मनात येतं हे निबंधाचे मार्क त्यातल्या विचारांना आहेत का माझ्या शुद्ध लेखनाच्या नियमांना आहेत,
तुमच्या मुलाचं लग्न ठरलंय आणि तुम्ही स्वतः त्याची पत्रिका स्वतःच्या हाताने लिहू शकत नाही, त्याच्यासाठी शुद्ध लेखनाच्या नियमाची जाणकारांची गरज तुमचं लागते. असं म्हणणं आहे, विचार महत्वाचा आहे. विचार महत्वाचा आहे, अर्थनिर्मिती महत्वाची आहे आणि अर्थनिर्मितीतून भाषा साधणं महत्वाचं आहे. आपण बोलतो त्यातच जर व्याकरण असेल तर मग अडचण येते कुठे? तर त्या भाषेत म्हणजे त्या विचार हा व्याकरणात शब्द दीर्घ लिहिला तरी तो विचारच असणार. तुम्ही मला सांगा त्याचा दुसरा अर्थ होऊ शकतो का? नाही. त्याचप्रमाणे माहिती आणि माहित हे दोन्ही भागातले ही ह्रस्व लिहा दीर्घ लिहा, त्याचा तुम्ही दुसरा अर्थ मला सुचवून दाखवा. होत नाही. मग जर का तुम्ही दिन आणि दिन याच्यात फरक येतो म्हणून ते असावं किंवा अशा पद्धतीतून विचार केला तर मग तेच शब्द ज्यावेळी मोडी लिपी होती त्यावेळी कसे लिहिले जात होते? त्यावेळी ते तसे लिहिले जात नव्हते. भाषा ही व्याकरण हे वाक्यातल्या दोन शब्दांच्या एकमेकांशी येणाऱ्या संबंधातून निर्माण होते. त्याचप्रमाणे जर का तुम्ही वाट शब्द घेतलात तर अहो वाट दाखवली आणि वाट लावली, अहो त्यातून वाट या शब्दाचीच तुम्ही वाट लावता. म्हणजे मग त्याच्यातली जी काही अर्थनिर्मिती आहे ती दुसऱ्या शब्दातून पूर्ण येते. तेव्हा दीन दयाळू किंवा आजचा दिन कसा आहे याच्यातून आपण करतो. अहो दिनकर मधला दी आपण नेहमी ह्रस्व लिहितो आणि दीपक मधला दी दीर्घ लिहितो. तुम्ही त्याला जर का दीपक असं प्रत्येक वेळी उच्चारून सांगता का? नाही. त्यावेळी जर का तुम्ही दीपक म्हणून म्हटलं तरी त्यामुळे तो होत तुमचं असं येतो. म्हणणं आहे, काही फरक पडत नाही. काहीही फरक पडत नाही. अगदी. शशिकांत सावंत, मला सांगा, हे जे शुद्धीकरणाचा आग्रह धरणारे लोक आहेत ते पूर्वीच्या सनातन्यांप्रमाणे नाही आहेत का? माणसं लिहू इच्छित नाहीत, बोलू इच्छित नाहीत, अशा वेळेला तुम्ही त्यांना सांगणार शुद्ध बोला, शुद्ध लिहा, हा काय प्रकार आहे? तुमचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं ज्या पद्धतीने आपण बोलतो त्या पद्धतीने आपण लिहित नाही आणि आपण लिहायला गेलो तर आपलं काहीतरी चुकतंय असं सामान्य माणसाला वाटतं. उदाहरणार्थ सामान्य माणूस म्हणजे कोण? उदाहरणार्थ सामान्य सांगतो माणूस म्हणजे कोण? एक माझं आपण उदाहरण सामान्य माणूस नाही आहोत. सामान्य माणसं खेड्यात राहतात, सामान्य माणसं रस्त्यावर राहतात, त्यांना भाषेचं किती ज्ञान आहे? कारण ही भाषा जी आहे ती तुमच्या आमच्यासारख्या सुशिक्षितांनी स्वतःच्या मुठीत ठेवलेली आहे. ती सामान्य माणसाची भाषा आहे का? याचं आधी उत्तर द्या. आता जेव्हा एखादा मुलगा असं म्हणतो खेड्यातला, आपण तर त्याला बोललो, पण तो लिहिताना असं म्हणायला जाणार की मी त्याला म्हणालो की, हे त्याला जमत नाही आणि त्याच्यातनं त्याचा न्यूनगंड हाच तयार तर होतो. प्रश्न आहे. तर ही व्यवस्था कुठून निर्माण झाली की मी त्याला म्हणालो की असंच बोललं पाहिजे. माझं उदाहरण सांगतो. मी महानगरपालिकेच्या 28 शाळांतनं पहिला आलो, म्हणजे मी काही बिनडोग नसेन. मी BPM हायस्कूलमध्ये गेलो खारच्या, आणि सगळ्यांनी माझ्या उच्चारांची इतकी वाट लावली कारण मी आणि पाणी म्हणत असे. हळूहळू माझं मराठी BPMला साजेसं झालं आणि त्याच्याबद्दल काही मला वाईट नाही वाटत. पण त्याचबरोबर मला असं वाटतं की मी तेव्हा आग्रही राहिलो असतो तरी मी असाच आज 20 वर्ष मी लेखन मला सांगा, करतोय. हे दुसरं टोक झालं. अशुद्धच बोलणार म्हणजे एकदा जगामध्ये प्रमाण भाषा असताना तरी सुद्धा आम्ही प्रमाण भाषा बोलणारच नाही, हा दुसऱ्या टोकाचा नाही का आग्रह? नाही, माझं म्हणणं असं नव्हतं. माझं म्हणणं कोणीतरी सांगतोय म्हणून मी ते बदल का करावेत, त्याचं तुम्ही मला प्रमाणीकरण दाखवा. तुम्ही बदल मार्कांसाठी केलेत. हा बरोबर. बरोबर आहे ना? याचाच अर्थ असा की मी किती नीट विचार करू शकत असेल किंवा किती अभ्यासात नीट असेल, मी शिक्षकांना योग्य अशा भाषेत लिहितो की नाही, आणि ही व्यवस्था कुठून निर्माण अगदी झाली? नेमकं बोललात शशिकांत सावंत. मी आता घेणार आहे एक ब्रेक, पण ब्रेक पूर्वी शशिकांत सावंत जे म्हणाले की शिक्षकांना योग्य असं आपण लिहितो की नाही, म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेला योग्य असं आपण लिहितो की नाही, ही प्रमाण भाषा आपल्यावर लादली जाते आणि आपण तिचे गुलाम बनतो. हे नाहीये का खरं? याचा सगळ्यांनी विचार करावा. ब्रेकवर जाण्यापूर्वी माझा प्रश्न घेतो. समोर बघा. शुद्ध लेखनाच्या आग्रहामुळे मराठी भाषेच्या पायात बेड्या पडल्यात का? पडद्यावर बघू शकता तुम्ही. 61% लोक म्हणतात होय, मराठी भाषेच्या पायामध्ये बेड्या पडल्यात. घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.